बातम्यांची कुरकुरीत धमाल। नाना पटोलेंनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी, आमच्या पक्षाची काळजी आम्ही घेऊ। विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उत्तर, तर काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज, मुख्यमंत्र्यांचा टोला। 1950 सालानंतरचा सर्वाधिक भीषण एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय। भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता। पाऊस कमी पण मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांची हमी। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन। पोलिसांकडून मध्यस्थीचे प्रयत्न, तर कर्जमाफीत कोणत्याही अटी शर्ती नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींच्या अडचणीमध्ये नवी भर। चिथावणीखोर भाषणाप्रकरणी पोलिसांकडे तक्रार, तर तृणमूलच्या बंडखोरांची मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींसोबत रविवारी बैठक। कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये पुरुष मृतदेहाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी। केईएमची प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारच्या चौकशीचे आदेश, निलंबनाची शक्यता। स्पेसएक्सच्या आयपीओमुळे एलॉन मस्क यांची गरुड भरारी। मस्क जगातले सर्वात पहिले ट्रिलियनेअर, तर भारतीय शेअर बाजारातही उत्साह। सेन्सेक्समध्ये 1700 अंकांची, तर निफ्टीमध्ये 461 अंकांची उसळी। भीषण हल्ल्याच्या धमकीनंतर ट्रम्प यांची माघार। इराणसोबतचं युद्ध संपल्याचं केलं जाहीर, पण लवकरच करारावरती स्वाक्षरी होणार असल्याचा दावा इराणनं फेटाळला।